ही गोळी जी आहे ना हातमा नाही लेवानी तिला असं बुचमा काढानी दोनच गोळ्या काढाने अशा दोन गोळ्या लगेच त्या ग्लासमा टाकी लेवा साधा कोणता बी ग्लास ते मग पगळी लेवाने पी लेवाना गोळ्या आणि औषध सोबत ले नाही आहे एकच ग्लासमा टाकीशी आई वय ना तुम्हाला सकाळना आई लेवायने किंवा उलटी देवाना दुसरा दिवस सकाळीच लेवाने आई दुपार नाही जेवण नंतर आपण जे साधं पाणी पितस त्या एक ग्लास पाणी मध्ये 10 थेंब औषध 2 गोळ्या टाकाने एकच ग्लास साधारण पाणी हा पी लेवाना आणि रातलेच नाही जेवण नंतर साधं जे एक ग्लास पाणी लेतस त्यामध्ये 10 थेंब औषध 2 गोळ्या मिक्स कराने पेवा नाही सकाळी गोळी मिक्स करायचे ते त्या पाण्यामध्ये विरघळून घ्यायचं सकाळीसले दुपारले रात्री हे दिवस मग 3 टाइम हाई जे औषध आहे याला काय करणार सकाळीसलेच तुम्ही एक भांडा मग 3 लिटर पाणी काढलेवाना वेगळं त्या पाणी मग 10 थेंब औषध आणि म्हणे 5 गोळ्या टाकी देवाने मिक्स कर देवाना दिनभर मग थोडं तेच पाणी पेवाना 3 लिटर पाणी एक दिवस मग पेवाना हे वेगळं लेवाना तुम्हाला म्हणजे साधारणतः 4-1 लिटर पाणी आपण दिवसभर मग पिसू त्या प्रेशर मग तू डायरेक्ट बाहेर आणि डॉक्टर साहेब मला असे एक प्रॉब्लेम आहे जास्त पाणी जर पिलं ना ते उलट्या गुळण्या जिस्माला याला नाही याला डायरेक्ट एकदम नाही घ्यायचं ना थोडं प्यायचं जास्त जर पिलं ना डायरेक्ट गुळण्या येतात तुम्हाला जास्त घ्यायचं नाही सकाळी 1 ग्लास घ्यायचा दुपारी जेवण करून 1 ग्लास घ्यायचा आणि रात्री 1 ग्लास घ्यायचा आणि 3 लिटर पाणी हे जे आहे ना आणि समजा ते पूर्ण दिवसात संपून टाकायचं गोड समजा तुमच्याकडे संपत नसेल ना तर हे जे पाण्यात औषध टाकलंय तुम्ही त्याच्यातूनच ग्लासभर पाणी घेऊन ते औषध त्याच्यात पण टाकून पिऊ शकता चालेल तसंही चालेल समजा हे 3 लिटर पिऊन दुसरं जर घेतलं नाही जाणार तर मग याच्यातच ते पण टाका आणि पिऊन घ्यायचं पण जास्त पाणी घेतलं पाहिजे तुम्ही कारण ते वरून जोपर्यंत फ्लो येत नाही प्रेशर येत नाही तोपर्यंत निघणार नाही आणि डॉक्टर